श्रावण झाला, गणपती झाले, गोड खाऊन कंटाळलाय ना? चला तर मग आज आपण कोल्हापूरचा झणझणीत काळा चिकन रस्सा बनवूयात. याला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही. त्यासाठी खलबत्त्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर याचं मोठं मोठं वाटण बनवून घेऊयात. तर इथं आता आपण मातीच्या भांड्यामध्ये तेल घालूयात. त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथं आता आपण अर्धा किलो चिकन तेलामध्ये परतून घेऊयात. त्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि मीठ देखील घालून घेऊयात. तर आता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणचं जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर इथं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून चिकन शिजवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी वाळलं खोबरं आणि कांदा जाळावरती भाजून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर याचे बारीक काप करून घेऊयात. तसेच थोडेसे तीळ आणि जिरे देखील भाजून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर देखील घालूयात. आता आपण फोडणीसाठी दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून घेऊयात. त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात. तर इथे आता आपण माऊलीचा काळा मसाला 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला घालून हे वाटण छान असं भाजून घेऊयात. यात आता शिजलेलं चिकन आणि कोथिंबीर घालून उकळी काढा आणि खाण्यासाठी तयार आहे काळा चिकन रस्सा. रेसिपी आवडली असली तर फॉलो करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.